नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता आज आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालं आहे। तर आज आमची आई गणपती बाप्पासाठी मोदक करते। तर तुम्ही बघू शकता ही अशी चूल आहे। या चुलीवरती प्रथमतः पीठ उकडून घेतलेले आहे। उकडीचे मोदक आमच्या गावी करतात, त्यामध्ये नारळाचं सारण करतात आणि त्यापासून मोदक करतात। तुम्ही बघू शकता माझी आई आणि माझी बायको आज काम करतायत। तर बायको ही मोड्याची आमटी करायला बघतीये। तर तुम्ही बघू शकता मोडे ह्याला म्हणतात, तर वाल असतात तर ते उकडून घ्यायचे असतात आणि त्याच्यानंतर त्याचे साल काढली जाते आणि नंतर त्याच्यापासून आमटी केली जाते। तुम्ही बघू शकता गावाकडे कशा प्रकारची चूल असते। ही आमच्या गावाकडची चूल आहे। मी तुम्हाला आमच्या गणपतीचे पण दर्शन घडवतो, तुम्ही पुढे बघत राहा। तुम्ही बघू शकता हे मी अतिशय सिंपल असं डेकोरेशन केले। इको फ्रेंडली गणेशा बनवायचा बसवायचा माझा प्लॅन होता। यावेळी पुढच्या वेळी अजूनही छान करेल मी। तर तुम्ही बघू शकता माझ्या बाप्पाचं दर्शन, खूप सुंदर असं दर्शन झाले। गणपती बाप्पा आल्याने खूप मनाला असं प्रसन्न वातावरण झाले घरात, अतिशय खूप छान। तुम्ही बघू शकता ही बैलजोड आहे इथे आणि नंतर अजूनही इथे पुढे गौराई पण येणार आहे। मी पूर्ण ह्या व्हिडिओत कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडलं का नाही, कसं केलं आहे। तुम्ही बघू शकता हा रेडीमेड मी मंडप आणला आणि तो यावेळी मी प्रथमतः स्टँड बनवून घेतला होता यावेळी। तर हे स्टँड बनवून घेतलं आहे ह्याची आणि त्यावरती हे रेडीमेड असं मखर आणले आणि ते बसवले। तर अशा प्रकारे मी डेकोरेशन केले। लेट्स सी, आपण पुढे अजूनही कंटिन्यू करू आणि ॲज अ वन व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल। थँक्यू। आमचा दादू किती खुश आईच्या मांडीवर कमरेवरती बसून। तर बघा तो काय करतोय। ए दादू काय करतले, दादू दादू इकडे बघ। दादूला पण गणपतीचा शर्ट घातलाय आम्ही, खूप असा सुंदर दादू आज नटलेला आहे आणि तो पण बाप्पाच्या आगमनाने खूप खुश आहे। मला मी माझ्या गावचं घर कसं आहे ते दाखवतोय। गावचं घर अतिशय मी गावरानपणानेच बनवलेलं आहे। तर इथे बघू शकता ही चूल आहे। आईने खूप पाण्याचं नियोजन करून इथे बघू शकता इथे नळ आहे आमच्या प्रकारे आणि इथेच आईने खूप छान बाग केलेली आहे। तर ह्या बागेत आईने खूप झाडे लावलेली आहे। तर तुम्ही बघू शकता आळूचा कांदा, नारळ, केळी, खूप अशी सुंदर हा माड आहे। ह्याला माडी देखील येते पावसाळ्यात उन्हाळ्यात। तर माड वगैरे असं खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे। मी मागची साईड पण दाखवतो। तर तुम्ही बघू शकता किती सिंपल असं पत्राचं घर आहे आमचं आणि आता आम्ही प्लॅन करतो ह्या वर्षी बांधायला। तुम्ही बघू शकता हा इथे देखील बॅक साईडला पण घराच्या माड वगैरे आहे। इथे माड आहेत, ही आळूचा भाजी करतात, ह्याच्या वड्या देखील केल्या जातात, खूप अतिशय सुंदर अशा वड्या लागतात। तशीच ऋषीपंचमी ज्यावेळी असते त्यावेळी ह्याच्यात पानाची भाजी केली जाते। आमच्या घरी अशी खूप मुबलक प्रमाणे इथे मिळतं हे असं। तर ही घराची बॅक साईड आहे। मी तुम्हाला तसंच माझ्या घरात गाईचा गोठा देखील आहे, तो पण दाखवतो तुम्हाला। तुम्ही बघू शकता याची फ्रंट साईड आहे। इथे बघा तुम्ही हा गाईचा गोठा आहे, गाई चरायला गेलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा ह्या कोंबड्या देखील आमच्या घरी कशा चरत आहेत त्या। कुक कुक क्वाक 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 ट्रॅक्टर आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे आहे आमचं फ्रंट साईड घराची। तर अशा प्रकारे आमचं छोटंसं घर आहे। दादूचं काहीतरी काम चालू आहे। आई आता ह्या पिठाला अशी मळण्याचं काम करते। पल्लवी अजून काम स्लो करते, तिला काम करायचा कंटाळा आलाय गावाला, त्यामुळे हळूहळू काम करते। जोक करतोय मी कारण त्याला वेळ लागतो निवडायला। आणि चूल आपली बिचारी ते नैवेद्य दाखवण्यासाठी केळीचे पान आणलेले आहेत। आणि ही आमची माऊ आहे, एक आमच्या घरातला मेंबर। म्याऊ, ती असं नेहमी शेक घेते, तिला खूप आवडतं। म्याऊ 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 म्याऊ। बघू शकता की हे सारण आहे आईने बनवून ठेवलंय आणि हे अशा प्रकारे मळलेले पीठ रेडी आहे। थोड्या वेळाने आपण ते मोदक बनवणार आहे। कशी करते मोदक आणि कसा हा तू बनवलाय का मोदक? वाव, एवढा छान मोदक तू बनवलाय। तुम्ही बघू शकता आमची आई कशी मोदक करते।
चिमटे घेते अजून आणि हा बघू इकडं. गणपती बाप्पाला देतात का? कुणाला देतात? गणपती बाप्पाला देतात. चिमटे घेतात का? कसं चिमटे घेतात बघ. खाऊ चालते चला. तू दाखव एक नवीन एक मोदक बनवण्याची पद्धत तुझी. कसं करायचं सांग. आता हे बघा, हे खोबरं किसलं, त्याच्यामध्ये विसुंठ विलायची, गूळ घातला आणि त्याचे पूर्ण सारण तयार केलं. पाणी ठेवलं, पीठ उकळलं आणि हे लाडू छोटे छोटे बनवतात. बरं काही काही खाणारी असतात तर घासमध्ये साखर नको ना म्हणून जरा मोठे मोठे झाले. गणपती बाप्पाचं पोट पण मोठे आहे त्याच्यामुळं ते लाडू बनवायचे. आता ही अशी चाळी बनवली, त्याला चाळी म्हणतात. काही काही लोक वाटी म्हणतात. आणि हे नंतर ह्याच्यात भरलं. हे बघा कसं नाचते. हे काय करते? हे पाकळ्या दिसण्यासाठी काही काही लोक एक पीस बनवतात. काही काही लोक आता घाईसाठी अशा बनवतात पाकळ्या. म्हणजे ह्याने लाडू छान दिसू शकतो. आणि नंतर काय करणार आहे ना? आता ते पाणी थोडं उकळत, त्याच्यामध्ये चाळणी ठेवणार आणि चाळणीमध्ये लाडू उकळत ठेवणार. तू काय करते का? हातात बोल घे पल्लू. इथे मोदक ठेवलेले आहेत. ठेवलं का याच्यात? नाही उकळी आली का? नाही नाही. येऊ दे. उकळी आली का ठेवायचं मी 2 वाफत खाला. आता बसून ठेवलं. मला तू घे आता उठ. चाल. चला जाऊ तिकडे खाली वाड्यावर. वाड्यावर जायचं का? येतो ना वाड्यावर दाद्या. पंधरी बघ. हा बघ. अंगठा नदी पडला. बारीक करायचं. म्हणू कुणाला 2 पट्टे घेतले तिच्या. बघा तुम्ही काय करायचं आता. या टोपात आपण मोदक ठेवतोय. आपण पेंड्यात सगळे मोदक ठेवलेत का पल्लवी तू? नाही अजून सेकंड बॅच पण करायला लागेल. आता काय करणार? त्याच्यावर झाकण ठेवणार का? ती बघा कशी जाळ चालू आहे. पावसाचं जास्त प्रमाण आहे ना म्हणून मी सांगाव कागद घेऊन चालली. तुमच्या घरी कोण आले? तुला आवडतात? तुम्ही मोदक बनवले बाप्पासाठी? किती मोदक बनवले? माझ्यासाठी का नाही बनवलं मोदक? बाप्पासाठी मोदक बनवले? किती मोदक बनवले? 2. ते तर 5 दिसत आहेत. कोणते लाडू बनवलेत? हा लाडू बनवले. हा हा. अरे वा 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 वा. चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा. अजून लाईक करा. कसं कळतं? काय कसं कळणार पण? आता या अशा 5-6 वेळा अशा उकळे येतात. आवाज येतो का त्याचा? चालू झालाय. त्या गाला खाली ते बघ. तुम्ही आता बघू शकता लाडू रेडी झाले. पल्लवी काय करते आता तू? थोडंसं पाण्याचा हात घेऊन येणार अशी वरची वर काढायचं. भाजत पण नाही आणि पटकन निघतात तुटत नाही. हा तयारी मारू आपण दोन मारू पप्पा ना
झोप की कुठून आली तू बाबू कुणासाठी आणलाय बाप्पासाठी आणला बाप्पाच्या आहे काय करते मग आता बाप्पासाठी मोदक आलेले आहेत आणि आपण आता बाप्पाला दाखवू स्वामीं समोर एक ठेवायचं ना